अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने दुर्दैवाने एक जण जागीच ठार झाला। दिलीप दत्ता पवार वय 47 राहणार नागाव फाटा तालुका हातकणंगले असे त्यांचे नाव असून ही घटना नागाव फाटा येथील बँक ऑफ बडोदा शेजारी सोमवारी सकाळी 10 वाजता घडली। याबाबतची अधिक माहिती अशी की दिलीप दत्तात्रय पवार हा सोमवारी सकाळी 10 वाजण्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आदर्श विद्यालय येथे शाळेमध्ये मुलांना दुचाकीवरून सोडून घरी येत असताना सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये त्याची गाडी गेल्याने तो रस्त्यावर पडला होता। त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। दिलीपचा नागाव फाटा येथेच यापूर्वी अपघात झाला होता, त्यामध्ये तो बचावला, पण दुसऱ्यांदा झालेल्या अपघातामध्ये मात्र त्याला आपला जीव गमवावा लागला। 9 वर्षापूर्वी नागाव फाटा येथील चौकामध्ये रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयातील योग्य उपचारामुळे 8 दिवसांनी बरा होऊन घरी परतला होता। टेम्पोच्या धडकेतून तो सुखरूप बचावला, पण आज मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने त्याचा जीव घेतला। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। योग्य खबरदारी न घेता अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता वळवण्यात आला आहे। अशा या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। अशा महामार्गावरील वाहतुकीच्या गलथान कारभारामुळे दिलीपला येथील खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।